त्याच्यावरून तरी एवढं म्हणजे माझं घर कमी कुठलं तरी सेलिब्रिटीचंच घर असल्यासारखं त्याचं हवा केली. अरे हे एवढ्यालाच असेल, ते तेवढंच झालं असेल, काय काय डिबेट त्याच्यावरती. मला तर अजब वाटायला लागले की एवढा इंटरेस्ट घेतलात लोकांनी. बरं सांगते. आम्हाला ते घर जे आहे ज्याच्यामध्ये नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज म्हटलं फायनली सांगूयात घराला खर्च किती आला आणि इंटेरियरचं काय चाललेलं आहे. आता मी अजूनही मुंबईत आहे, त्याच्यामुळे तिकडे जे काय चाललं आहे ते फक्त मला फोटोद्वारे आणि व्हिडिओद्वारे समजतं. इथे साईडला काय मी फोटो व्हिडिओज म्हणजे जे मला इंटेरियर जो माझा आहे इंटेरियर करणारा इंटेरियर डिझायनर तर तो पाठवते आणि तेच तेवढं चालू आहे. बट खूप म्हणजे मी जेव्हा घर घेतलं त्याच्यानंतर खूप जणींनी विचारलं कितीला घेतलेस सांग, आणि काही जणींनी एवढे काय काय ते हे लावले. म्हणजे मी असंच म्हटलं की मुंबईमधल्या किमतीमध्ये मी घेतले, पण मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी किमती वेगवेगळ्या आहेत. त्या किमतीमध्ये पडलं. एकदा सगळं झालं ना इंटेरियरचं वगैरे हे करून तर मी कॉस्टिंग वगैरे सांगते. पण त्याच्यावरून तरी एवढं म्हणजे माझं घर कमी कुठलं तरी सेलिब्रिटीचंच घर असल्यासारखं त्याचं हवा केली. अरे हे एवढ्यालाच असेल, ते तेवढंच झालं असेल, काय काय डिबेट त्याच्यावरती. मला तर अजब वाटायला लागले की एवढा इंटरेस्ट घेतलात लोकांनी. बरं सांगते. आम्हाला ते घर जे आहे ज्याच्यामध्ये 3 बेडरूम आहेत, 2 हॉल आहेत, 1 किचन आहे. प्रत्येक बेडरूमना वॉशरूम आहे. त्याच्यानंतर पार्किंगची सोय आहे, पाठीमागे युटिलिटी आहे, बाल्कनी आहे. तर हे सगळं म्हणून आम्हाला 65 लाखला पडलेलं आहे. पूर्ण 1300 स्क्वेअर फूटचं हे आहे आणि 1500 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे. त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही जे बिल्डर आहेत गडिंग्लजमधले तर त्यांना पण जाऊन विचारू शकता. खूप जणींना माहिती आहेत की कोणते बिल्डर आहेत ते, आणि ते पण व्हिडिओज बघतात, त्याच्यामुळे मी खोटं नाही बोलू शकत. हे तर तुम्हाला माहिती आहे, कारण बघणारे लोक असतात, तिथल्या आजूबाजूला ओळखणारे लोक आहेत, त्यामुळे सांगताना ते व्यवस्थितच सांगणार, तीच किंमत सांगणार आहे. हां, आणि दुसरी गोष्ट आता ते सगळं इन्क्लूड करून म्हणजे जे आपली कॉस्टिंग वगैरे असते ना की आपण वरती जे खरेदीपत्र आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर ते सगळं मिळून 65ला गेलं. आता इंटेरियरचं माझं जवळजवळ 15 लाखाकडे गेलेलं आहे. म्हणजे 65 आणि 15 झाले किती 80पर्यंत, म्हणजे ते 80 लाखाकडे पूर्ण गेलेलं आहे माझं. अजूनही त्याच्यामध्ये भर होणार आहे, कारण का त्याच्यामध्ये अजून घरातल्या काही गोष्टी येणार आहेत, जे इलेक्ट्रिकचं सामान असतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पण ॲड होत आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे तो पण खर्च मी काढला आहे. पण फक्त इंटेरियर आणि घर एवढ्याचीच कॉस्ट आहे. खूप जणींनी डोकं लावले. मी एवढं पण सांगितलं, किती वेळा सांगितलं तरी पण म्हटलं तेच म्हटलं एकदा क्लिअर करूयात. आणि अजून एक गोष्ट, परवा दिवशी म्हणजे एक 4-5 दिवसांच्या आधी मी तुम्हाला दाखवलं होतं की इथे काय झालं होतं, आणि आता बघताय की बऱ्यापैकी कव्हर झाले. आता हे जे आहे सिस्टिक ॲक्ने किंवा ह्या गोष्टी म्हणतो जो ऑइली स्किनला जास्त फेस करावा लागतो, तर इथे एवढंच आणि हे पण आता कमी होतं. आणि बाकी इथे किती झालं होतं हे तुम्ही बघितलेलं, तर ते आता गेलेलं आहे. सो हे गोष्ट जी मी करते ती क्युअर स्किन थ्रू करते. मी त्या दिवशी पण म्हटलेलं, मी माझ्या डॉक्टरांना बोलले, त्यांनी काही गोष्टी मला सांगितलं की ही गोष्ट मी बदलली पाहिजे. क्युअर स्किनमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात. आणि हेही म्हटलेलं की माझा कुपन कोड हाऊस क्वीन 100 हा यूज केला तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळतो 100 रुपीजचा, जेव्हा तुम्ही जे किट तुम्हाला जेव्हा सजेस्ट केलं जाते तेव्हा. आता हीट बॉल्स प्रॉब्लेम हा सगळ्यांना होणार, कारण गरमी इतकी वाढलेली आहे. तुम्ही बाहेर गेलात ना, ऑइल सिक्रेट होतं, त्याच्यानंतर पूर्ण चेहरा काहींचा ऑइल होतो, ज्यांचा ड्राय चेहरा कॉम्बिनेशन स्किन आहे त्यांनासुद्धा प्रॉब्लेम होतो, कारण धूळ प्रदूषण ह्या सगळ्या गोष्टींचा अफेक्ट चेहऱ्यावरती होतो. टॅनिंग होतं, पिगमेंटेशन स्टार्ट होतं. स्किन केअर सगळ्यात जास्त मला वाटतं की ह्याच्यामध्ये म्हणजे समर सीझनमध्येच आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते, आणि त्यातल्या त्यात पाणी पिणं. पण ह्या सगळ्यांचा ट्रॅक ठेवणं खूप गरजेचं असतं की आपण काय करतोय, कुठल्या गोष्टी आपल्याला सूट होत आहेत की नाही, प्रोडक्ट सूट होतात की नाही. अजूनही तुम्हाला शंका असेल तर क्युअर स्किन ॲप डाउनलोड करू शकता. तुम्हाला डिटेल्स मी दिलेले डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये सुद्धा पिन करून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पाणी किती पिलं पाहिजे, तुमचा स्किनचा प्रॉब्लेम काय आहे, तुमच्या स्किनला कुठले प्रोडक्ट सूट होऊ शकतात, त्याच्यानंतर तुमच्या स्किनचा ट्रॅक ठेवणं म्हणजे जे फेस ॲनालिसिस होतं त्याच्यामध्ये स्किनची इम्प्रूव्हमेंट किती आहे, त्याच्यानंतर ते प्रोडक्ट तुम्हाला सूट होतात की नाही, तुम्हाला कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे स्किनला, हे एक सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टच तुम्हाला सांगू शकतो, आणि जे तुम्हाला क्युअर स्किनमध्ये घर बसल्या मिळतं. इथे तुम्हाला अपॉइंटमेंटची फी नाही, फॉलोअपची फी नाही, त्याच्यानंतर ते कन्सल्टेशनची फी नाही, काहीच नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला तुमचे प्रोडक्ट जे आहेत त्याचेच पैसे द्यावे लागतात, जे की ऑब्वियस आहे. फुकट तरी तुम्हाला कोण काही देणार नाही, बट स्टील तुम्ही ते रिलिजियसली फॉलो केलात ना तर तुम्हाला त्याचा इफेक्ट हा दिसून येतो. आणि मला जसा दिसून आला आहे, कारण जसं मी म्हटलं की एवढेच फेसचे प्रॉब्लेम होते, बिफोर आणि आफ्टर इथे इमेज बघू शकता बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत. आणि एखाद्याला फेस प्रॉब्लेम जेव्हा असतो ना तर त्याचा कॉन्फिडन्स खूप लो असतो. पण मला स्टार्टिंगला कसं वाटायचं म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वी, आता मी बिंदास्त असते कुठल्याही गोष्टीमध्ये.
कधी कधी असं कोणीतरी मला कमेंटमध्ये टाकतं, अरे तुझ्या फेसवरती स्कार आहेत किंवा असं काहीतरी टाकतं, पण तेव्हा मला ते तेवढं वाटत नाही, कारण मला आधीचं जे माझं हे होतं आणि आत्ता जे होतं त्याच्यामध्ये डिफरंट म्हणजे ड्रास्टिक चेंज आहे आणि जो मला कॉन्फिडंट बनवतो. कारण आपला फेस म्हणजे म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन असतं, तर तशा पद्धतीने आणि मी तशी काळजीसुद्धा घेते. कारण ज्यांचा फेसला जास्त प्रॉब्लेम्स त्यांनाच माहीत असते की त्याची व्हॅल्यू काय आहे आणि त्यामुळे ही गोष्ट मला क्युअर स्किन थ्रू समजली आणि त्यांच्या थ्रू मला खूप सारे मदत मिळालेली आहे गोष्टी. म्हणजे कारण मेन डाएट काय ठेवणं ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे जे आपण खातो ते तुमच्या चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट होतं. खूप जणी म्हणतात तुझ्या चेहऱ्यावरती तेल असतं का, तर ते नाही, ते रिफ्लेक्शन आहे जे तुम्ही चेहरा छान मॉइश्चराईज करता, सनस्क्रीन वापरता, चेहऱ्यावरती तुम्हाला कुठेही काळे डाग दिसणार नाहीत, म्हणजे कुठेच नाही. पिंपल्स उठून जातात पण डाग राहत नाहीत, तेवढी काळजी मी घेतेच. आणि त्यासोबतच पिंपल्स किंवा स्कार्स जे आहेत ते ऑब्व्हियसली आहे, कारण ते जायला खूप वर्ष लागतात, म्हणजे 1-2 वर्षामध्ये नाही, खूप वर्ष लागतात, कारण ते तेवढी जखमा ते झालेलं असतं चेहऱ्यावरती. तर त्यासाठी सो तुमचं जर स्किन आत्ता प्रॉब्लेमॅटिक होत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर चांगल्या डॉक्टरना कन्सल्ट करा. घर बसल्या तुम्ही कुठेही असाल, तुम्हाला हे करायचं असेल तर क्युअर स्किन तर आहेच, ज्याचे डिटेल्स मी तुम्हाला दिले आहेत. सो चला, आत्ता मी काय करणार, खूप सारं सामान गावी पाठवलेलं आहे ऑलरेडी. आता काहीच गोष्टी ज्या आहेत, म्हणजे काही साड्या मी ठेवल्या होत्या, काही कपडे ठेवले होते, तर ते आता पॅक करण्याची वेळ आलेली आहे. कारण आरवची एक्झाम आता 2-4 दिवसामध्ये संपत येईल आणि त्याच्यानंतर हळूहळू मी सगळं पॅकिंग वगैरे केलेलं बरं पडेल असं मला वाटते. रिझन हे आहे की माझं नेहमी असतं जेव्हा मी गावी जायचे असते ना, तर तेव्हा जोपर्यंत म्हणजे 2 तास 1 तास उरत असतो गाडीला, तोपर्यंत माझं चालूच असतं आणि मी काही ना काहीतरी विसरते, काही ना काहीतरी गोष्टी करते. त्यामुळे आता कसं मुंबईमध्ये सगळं पटकन मिळायचं, ॲमेझॉन केलं की अगदी आत्ता सकाळी केलं की रात्रीपर्यंत मिळायचं, किंवा इन्स्टामार्ट ह्या सगळ्या गोष्टी, तर त्या सगळ्या गोष्टी शिफ्ट होणार आहेत माझ्या आता. कारण मला सवय लागली होती की आत्ता सगळं मिळालं. जेवण घरात नाही, कंटाळाला चला स्विगी करा, झोमॅटो करा, हे आधी व्हायचं. आत्ता तेवढं नाही आहे घरात, कारण जेवणाचा इश्यू काही येत नाही. तरी पण काहीतरी खावंसं वाटलं, असं चटपटीत अचानकच वाटलं तर ते व्हायचं, पण आता ते नाही आहे. तर त्या गोष्टी सगळ्या चेंज होणार आहेत आणि आत्ता जे काही गोष्टी माझ्या राहिलेल्या आहेत पॅक करायच्या तर त्याही करायच्यात. पण आता कसं झालं आहे, ते बॅग आहे वरती, मग सचिन बोलले की मी संध्याकाळी आल्यानंतर तुला काढून देतो. आज जाणार नव्हते ते, पण ताई आता गावी गेलेल्या आहेत तन्वीला घेऊन आणि अक्षयचा डबा इथून द्यायचा, त्याच्यामुळे ते गेलेले आहेत तिकडे त्याच्याकडे. सो असं आहे. आता मी करते साडींचा रिव्ह्यू, कारण चंदेरी साड्या ज्या आत्ता 5 साड्या ज्या फार ट्रेंडिंग आहेत आणि खूप जणी म्हटलं की धनश्री परत एकदा दाखव, तर त्या मी दाखवणार आहे. आणि जे तुम्ही इन्स्टा पेजला किंवा माझ्या बुकिंग नंबर जर तुमच्याकडे असेल त्याच्यावरती बघू शकता, ते करून आपला व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करते. आता जस्ट मी व्हिडिओ कंप्लीट केला इंस्टाग्रामसाठीचा आणि व्हॉट्सअपसाठीचा, पण जे लोक इंस्टाग्रामवरती नाही तर त्यांच्यासाठी मी दाखवते. ही साडी मी तुम्हाला दाखवली होती कतांमधली, ही फार ट्रेंडिंग आहे आता, कारण ह्याच्या बॉर्डरमुळे. दुसरं चंदेरी पट्टू सिल्कमध्ये ह्या बुट्ट्यांची जी आहे तर ती जास्त चलती आहे सध्या. हा एक कलर, हा एक कलर, हा एक कलर आणि हा एक कलर. त्यानंतर महेश्वरीमधलं सध्याचं ट्रेंडिंग हे आहे गुलाबी कलर तो. त्यानंतर चंदेरी इन्स्पायर्ड महेश्वरीमधलं हा एक कलर जो आता एक लास्ट पीस उरलेला आहे हा, आणि हा पदर आहे त्याचा. पेस्टल कलर माहेश्वरीमध्ये नसतात जास्त, पण मी हा बनवून घेतलेला आहे सुंदर असा, एका कस्टमरचा आहे हा जो तिला द्यायचा आहे, आणि हा पण त्याच कस्टमरचा आहे जो तिने बनवून घेतला होता. आता हे 2 पीस जो तिने बनवून घेतला होता, ज्याच्यामध्ये हा ऑरेंज कलर आणि हा छान बेज कलर, बेज क्रीमिश टाईपमध्ये आहे. तर तिला तिच्यासाठी तिच्या आजीसाठी हवा होता म्हणून तिने बनवून घेतलेलं, आणि हे कंटिन्युअसली चालत आलेलं आपलं कलेक्शन आहे, जे की मला वाटलं नव्हतं की एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल, पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला याला. आणि मस्टर्ड कलरमध्ये आहे हे जे आहे ते. त्याच्यानंतर कोरा बनारसीमधलं एक कलेक्शन एका मुलीनं बनवून घेतलं तिच्या साखरपुड्यासाठी. खूप सुंदर असं कलेक्शन घेतलेलं, म्हणजे मी म्हणते की कोरा बनारसीमध्ये माझ्याकडे कोणतेही कलर तुम्हाला कस्टमाइज करून मिळतात. जो येलो कलर होता पूजेला मी नेसला होता तर तो फार फेमस झाला, खूप जणींनी त्या साड्या बनवून घेतल्या. पण एकटीने तिच्या साखरपुड्यासाठी हा कलर जो आहे तो बनवून घेतला, शेवाळी कलर. ग्रीन नको होतं तिला, डार्क ग्रीन. हा म्हणायला लागली की दीदी मी शेवाळी कलर आणि त्याच्यासोबत ब्लाऊज कुठला मॅच करू सांग. मी म्हटलं याच्यासोबत तो रेड कलरचा ब्लाऊज मॅच कर, खूप सुंदर दिसेल आणि खूप छान कलर दिसेल. मग ती ठीक आहे म्हणाली. मग तिच्यासाठीची ही साडी आहे, ही आता मला पॉलिश फक्त करून घ्यायची आहे आणि माझ्याकडे आली. मी आधी चेक करून बघितले की व्यवस्थित आहे का. तर हाय कलर कोरा बनारसीमध्ये तुम्हाला कोणतेही कलर कस्टमाइज करून मिळू शकतात. ह्या साडीची किंमत 7,500 आहे, कारण ह्या ज्या साड्या मी तुम्हाला दाखवल्या सगळ्या प्युअर हँडलूम साड्या आहेत.
तर म्हटलं छोटंसं कलेक्शन हे दाखवते. चंदेरीमधलं हे रनिंग कलेक्शन आहे. यामध्ये तुम्ही कधीही ऑर्डर करू शकता. माहेश्वरीमधलं हे जे कलेक्शन आहे हे लिमिटेड आहे. हे पण लिमिटेड आहे आणि हे तुम्हाला कधीही मिळू शकतं. हे कधीही मिळू शकतं आणि हे पण कधीही मिळू शकतं. काल रात्री तर काही काम झालंच नाही माझं. बाकीचे कपडे सगळं भरायचं. कारण सचिने आता सकाळी मला ते बॅग काढून दिलं सगळ्यांच्या आणि आज मला ते काम करायचं आहे. पण ते काम करता करता मी अजून एक आता ते नुकसान होणार आहे की नाही मला माहीत नाही, बट बघूया आज संध्याकाळपर्यंत काय होते. ह्या 2 साड्या होत्या आणि ह्या 2 साड्यांचं ना शूट करायचं होतं मला आणि त्याच्यासाठी म्हणून कानातलं मी माझं सोन्याचं जे होतं जे रेग्युलर असं मी घालते छोटं स्टड टाईपमध्ये, तर ते काढून ठेवलं होतं त्या एका डबीमध्ये. आणि त्याच्यानंतर हा ड्रेस घातला आता, कारण आता मला पोस्ट ऑफिसमध्ये पण जायचं आहे आणि कामं पण हा ड्रेस घातला आणि त्याच्यानंतर ते कानातलं घालायला गेले आणि हे ज्या डबीमध्ये ठेवलं होतं ना त्या डबीमध्येच ते ठेवलं होतं आणि ते हे असं बाजूला काढायला असं बघायला गेले फक्त ह्या ड्रेसवरती घालूया काम आणि ह्याच्यात ते अडकलेलं आणि ते खाली पडलं आणि खाली पडल्यानंतर मी बघितलं, वरती होते मी बघितलं सगळीकडे खाली कुठंच सापडत नाही आहे. आता मला आले टेन्शन, कारण वरची रूम झाडली, इथली खालची रूम पूर्ण झाडली पण ते अजून दिसलेलं नाही आहे. इथं बॅग्स ह्या काढून ठेवल्यात. हे बाबा आरव इथे मध्ये बॅग्स आहेत ह्या पण काढून ठेवल्यात. हे आता पॅक करायचं सगळं. ह्या साड्या ज्या ह्या थोड्या ठेवलेल्या लागतील म्हणून आणि ह्या वरच्यावरच राहणार, कारण गावी गेल्यानंतर पण बॉक्स मी खोलू शकत नाही. गावचे काही कार्यक्रम आहेत, काही लग्न आहेत, तर त्याच्यामध्ये ह्या बरं पडतील. आता ह्या आता पॅक करते. हे काही कपडे आहेत माझे, आरवचे कुठलेच कपडे मी हे केले नव्हते, ते पण कपडे पॅक करायचे. इथे काही माझे कपडे ठेवले होते मी आणि हे पॅक करायचे. सकाळी जायचं होतं मठामध्ये पण सकाळी जमलं नाही, कारण मला बाहेर पण जायचं होतं असं मी म्हटलं सकाळी आणि काही खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि त्यातच माझी धावपळ सुरू होती. त्यामुळे 2 दिवसाआड होणाऱ्या ब्लॉगमध्ये आता 3 दिवसाआड येतो आहे, कारण कामच तेवढी राहिलेत आणि पटापट करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता हे बाकीचं थोडंसं पॅकिंग जे राहिलेलं ते करायचं आहे, प्लस किचनचं मधलं सामान पण जे आहे म्हणजे काही खराब वगैरे होणार किंवा ह्या सगळ्या गोष्टी पण बघायच्या, त्यामध्येच धावपळ होते आणि कॅमेरा ठेवून करत बसलं भरपूर वेळ जातो त्याच्यामध्ये. तर मग आता हे सगळं पॅक करून घेते पूर्ण. हे पण आले जातात इथंच काहीतरी खात बसले, तर हे थोडी हेल्प करणार मला. बाकी सगळं आवरून घेतो आता पटपट. खायला होय ना. आता मग नवीन बॅग विकत घेऊया. काय भैया भैया मेरे कपड़े अक्सर ही बातें करते रहते हैं. मैं कौन से बैग में जाऊँ? मैं और मेरी साड़ियाँ अक्सर ही बातें करते रहते हैं. मेरी मालकिनी ने मुझे कब पहने, मैं उनको बोलती ठहर जाओ, मैं पहनूंगी, जरूर पहनूंगी, सही वक्त तो आने दो, सबका नंबर आएगा. सबका नंबर आएगा. मैं और मेरी साड़ियाँ. साडींवरती कविता. पण हे बेस्ट आहे काय साडी कव्हरचं ना, बेस्ट आहे. ही एक साडी भरपूर व्हायरल गेली, आता ही मिळतच नाही आहे. याच्यामध्ये कलर मिळतात पण ही मिळत नाही आहे. आता हे ड्रायफ्रूट हे टाकायला पाहिजे. रजनी आता परवा घेतलेली ना साडी, ती ब्ल्यू कलरची, तिला आवडली ती, तिनं परत काय कलर घेतला. हा पण घेऊन ये मला लागली. ये आरो. आता मी हरवलेलं आहे कानातलं, शोधूया चला. कुठे ते जे हे आहे ना हे वालं, तिथेच ना खालीच असणार, ते कुठे गेलं असेल. पण ते बघा ते हलवा त्याच्यात पडलं नसेल ना साड्यांच्या ह्याच्यामध्ये. काय सांगता येत नाही. नंतर बघूया, पहिल्या त्याच्या ह्याच्यामध्ये गेलं असेल तर. मिल जा रे मिल जा, असं मला टेन्शन आलंय ना, काय सांगू. काय इधर दे, हलके से दे दो, नाही तो 7,000चा काढायला 17,000चं नुकसान नको. इसमें भी नाही गए, ह्याच्यात तर सगळा तो गोंधळच घालून ठेवला आहे. नुसतं भरायचं म्हणून भरले पडले काय बघ. नाही हो, बघितलं की मी चेक करून कुठं पडले. 4-5 वेळा परत असं ते कानातलं दुसरं आहे ना तसं हलवून हे करून बघितलं मी, त्यात कुठं अडकले का नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यातच आहे की नाही हो, ते एक सिंगलवाला आहे, दुसरं कानातलं पडलंय, त्याचं दुसरं जोडी आहे की त्याच्यामध्ये त्याची. त्यात नाही हो, त्याच्यात नाही. बघितलं हे सगळं. का ऐकत नसतील हे माझं. मी बघितलं काय सगळं असं. होय हो. आणि त्याच्यात जर गावलं बिवलं काय कराल. काय करेल.
काय कराल? काय कर काय नाही करणार तुम्ही? ते हेच सरगाव मला वाटते, थोडासा डाऊट आहे त्याच्यात. घरी आल्यानंतर बाबांना सुद्धा सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि मग सचिनना सुद्धा बोललेले. मग ते म्हटले आपण जेवण झाल्यानंतर बघूयात. बॅग तर पूर्ण भरलेल्या होत्या. मग विचार केला की हे आता सगळं काढून बघूयात. मग जिथे मी जसं उभं राहिले होते आणि जी गोष्ट घडली तसंच मी बघितलं करून, पण ते नाही, ते वर्कआउट झालंच नाही. पायऱ्यांवरती बघितलं, छोट्या खचणीत वगैरे तिथं कुठं बसलं असेल PVCच्या तर ते पण बघितलं. त्यानंतर ते जी छोटी कपाटं ती पण बघितली, झाडू मारून घेतला. त्यानंतर त्या गादीवरची बेडशीट हलवून बघितली, सगळे जे कॉस्मॅटिक्स ठेवले त्या गोष्टी बघितल्या, पण कुठेच सापडलं नाही. आता एक तर दोन गोष्टी आहेत माझ्याकडे की सोन्याचे भाव आता खूप वाढलेत. त्यात मी एक कानातलं सोन्याचं जे आहे ते गमावले, ज्याची किंमत मी घेताना होती 16,000 रुपये आणि तेव्हा सोनं मला वाटते 1,60च्या दरम्यान होतं असेल. मग ते आता मला आलेलं आहे टेन्शन की आता काय करायचं, रडत बसू काय करू, कारण मला टेन्शन खूप आलेलं, कारण मी स्वतःच्या मेहनतीने घेतलेलं आहे ते. आणि एका पॉईंटला असं वाटत होतं की खूप टेन्शन आलं, अरे काय महागाचं होतं, पडलं, पण ते घरातच पडले, त्यामुळे एवढं टेन्शन नाही की सापडेल कुणाला ना कुणाला तरी, आणि कधीतरी ते सापडणार आहेच. बट स्टील की असं आहे की चला झाले ना, जे माझं नव्हतं ते गेलेलं आहे, माझं होतं ते येईल माझ्याकडे. कुठं चाललंय तो बॉक्स घालायचं? मी असं हे प्रेडिक्ट करणार होतो इथून कुठं गेलं असेल. असं चला सापडलं तर उद्या सांगेन मी. हे करून दिलं तर ते कॅमेरामध्ये चालू आहे. बाय बाय. ते